संयोजक आणि या दिंडीला समर्थन देण्यासाठी, शुभेच्छा देण्यासाठी आलेले सगळे मित्र, मला फार आज आनंद होतो. मी गेली अनेक वर्ष माझं लहानपण या भागामध्ये गेलंय आणि लहानपणापासून पालखी ची दिंडी आमच्या घरावरून जायची आणि आम्ही भवानीपेठमध्ये राहत होतो. त्याच भागात तुकोबा आणि ज्ञानेश्वराची माऊली इथून तो भाग जवळ आहे, तिथे मुक्कामाला असायची आणि रेग्युलर तिथे आम्ही दर्शनाला वगैरे जायचो. या दिंडीचं महत्व समजायला कित्येक वर्ष लागली. त्यावेळी आम्ही जत्रेचं स्वरूप त्याचं होतं तेच बघत होतो, पण त्याचं किती महत्व आहे ते हळूहळू लक्षात आलं आणि आमच्यापैकी अनेकांना हे खूप उशिरा लक्षात आलं. मला आठवतं की आम्ही चळवळीमध्ये ज्यावेळी आलो त्यावेळी सुरुवातीच्या काळामध्ये या सगळ्या संतांच्या कामाकडे आम्ही भरपूर दुर्लक्ष केलं. म्हणजे आम्ही म्हणजे मी एकटा म्हणत नाही, आमचे सगळे सहकारी, पण संतांच्या कामाचं महत्व आता आम्हाला लक्षात आलेलं आहे. आपल्या देशामध्ये हा सनातन संघर्षाची एका बाजूला समतावादी विचार मांडणारी परंपरा आणि दुसऱ्या बाजूला विषमतेचा विचार मांडणारी परंपरा, आणि हा संघर्ष सतत चालू आहे भगवान बुद्धापासून आजपर्यंत. महाराष्ट्राची वारकरी संप्रदाय आणि वारकरी विचार त्या संप्रदायाच्या मागचा हा वेगळा नाही, तर भारतामध्ये भक्ती संप्रदाय जो पूर्ण निर्माण झालेला आहे त्याच्यातला एक महत्वाचा तो भाग आहे. आणि ही जी परंपरा आहे ज्याच्यामध्ये कबीर पण आहे, ज्याच्यामध्ये नरसिंह आहे, ज्याच्यामध्ये आचार्य शंकरदेव, अनेक संत आहेत. आणि या सगळ्या संतांनी काय केलेलं आहे तर 3 भाग महत्वाचे केलेले आहेत. पहिला भाग मध्यस्थ नाकारलाय. अध्यात्माच्या मध्ये भक्त आणि ईश्वर याच्यामध्ये मध्यस्थाची गरज नाही, कुठल्या पुरोहिताची गरज नाही, कुठल्या मुल्ला मौलवीची गरज नाही, कुठल्या पादरीची गरज नाही. सगळ्या धर्मामध्ये प्रश्न आहेत बरं का, एका धर्माचं आपण बोलत नाही. दुसरा भाग त्याने जो केला आहे तो भाषेचं मक्तेदारी नाकारली. कुठल्या भाषा पवित्र आणि काही भाषा अपवित्र अशी एक पारंपरिक मांडणी. संस्कृत भाषा पवित्र, अरबी भाषा पवित्र, बायबलच्या भाषेमध्ये लिहिले ते लॅटिन भाषा पवित्र, आणि मग तुमची माझी भाषा काय अपवित्र का? संतांनी सांगितलं नाही, ही भाषा आमची आणि ही एवढीच पवित्र आहे जेवढी दुसरी कुठली भाषा तुम्ही समजत असाल. आम्ही लोकांच्या भाषेमध्ये धर्म सांगू, आम्ही लोकांच्या भाषेमध्ये अध्यात्म सांगू. आणि तो कुठला अध्यात्म सांगू? तो अध्यात्म सांगू की ज्याच्यामध्ये समता आहे, ज्याच्यामध्ये विषमता नाही आहे. मी आज गरीब का आहे, मी आमच्या जातीत का जन्माला आलो, कारण की मागच्या जन्मीचे पाप. आणि मग आता काय पुढे मला जर प्रमोशन पाहिजे असेल तर मी जर चांगलं काम केलं, म्हणजे ज्या मध्यस्थांनी सांगितलेला धर्म त्याच्या अनुसाराने काम केलं तर पुढच्या जन्मी मला प्रमोशन मिळेल, वरच्या जातीत मला जन्म मिळेल. ही फसवणुकीची भाषा आमच्यापर्यंत पोहोचवली. हा झगडा संतांच्या त्याच्याशी हे नाकारलंय. कर्मविपाक सिद्धांत नाकारलेला आहे. भाषा आणि मध्यस्थ याच्या बरोबर ही विचारसरणी नाकारली. आणि या विचारसरणीची अतिशय सुंदर चिरफाड त्या महात्मा फुलेंनी त्यांच्या संपूर्ण त्या साहित्यामध्ये केलेली, आणि महात्मा फुलेंनी त्याच्यावरती अखंड पण लिहिलेले आणि अतिशय सुंदर नाटक लिहिलेले. तुमच्यापैकी ज्यांना शक्य असेल त्यांनी महात्मा फुले समग्र वाङ्मयमधले त्यांचे अखंडजी वाचावेत. त्यांचं जे तृतीय रत्न आणि बाकीचे शेतकऱ्याचे आसूड हे वेगळे जे त्यांचे छोटे छोटे ग्रंथ आणि नाटिका आहे तेही त्यांनी जरूर वाचाव्यात. तर हे सगळ्या संतांनी मिळून जे केलेलं आहे हे काम आहे. अनेकांना वाटतं की इतक्या वर्षाचं काम आहे, आज इतकी वाईट परिस्थिती आहे आणि सगळं उलटं चाललंय. म्हणजे 4 वर्षापूर्वी आपल्या वारीमध्ये काही लोकांनी तलवार घेऊन घुसायचा प्रयत्न केला, आपण तो प्रयत्न हाणून पाडला. आता शंखध्वनी घेऊन आले की शंखध्वनी काय, आमची काही लढाई आहे? आमची लढाई कोणाशी आहे? आमची लढाई होते विषमतावाद्याची, आणि तेच जर शंख देऊन उभे राहिले तर कसं काय ते होणार? तर आपल्याला या सगळ्या गोष्टी समजायला पाहिजे. पण एक लक्षात घ्या की आज परिस्थिती अवघड आहे, आणि ज्यावेळी तुकाराम आणि बाकीचे संत काम करत होते त्यावेळी परिस्थिती फार सुंदर आणि सोपी होती असं मानायचं कारण नाही. आपल्यापेक्षा जास्त कठीण परिस्थितीला अतिशय मर्यादित साधन सामुग्रीच्या आधाराने त्या संतांनी तोंड दिलेलं आहे, उभे राहिलेले आणि आपले प्राण पण अर्पण केलेले. ही संतांची परंपरा पुढे आपल्याला चालवायची. तुकारामाच्या नंतर आता नंतरच्या काळामध्ये महात्मा गांधी आणि गाडगे महाराजांपर्यंत ही परंपरा पुढे चाललेली आहे.
आणि प्रत्येक संतांचा छळ इथे झालेला आहे, अगदी मुसलमान संतांचा देखील झालेला आहे. आपल्या संतांनी जे तिसरं काम केलेलं आहे ते वेगवेगळ्या धर्मामध्ये संवाद निर्माण करायचं काम केलेलं आहे. कुठल्याही धर्माचा द्वेष करायचा नाही. संत तुकाराम यांचे काही अभंग अल्लाची स्तुती करणार आहेत. संत एकनाथ महाराजांनी तुर्क ब्राह्मण संवाद लिहिलेला आहे. आमचे शेख मोहम्मद त्यांचे तर अनेक अभंग आम्ही आमच्या वारीमध्ये म्हणत असतो. महाराष्ट्रामध्ये 42 संत असे आहेत की ज्यांनी मराठी भाषेमध्ये या सगळ्या आध्यात्मिक याची रचना केलेली आहे आणि त्या सगळ्या संतांना आपण मानत असतो. तेव्हा ही जी संतांचं काम आहे की वेगवेगळ्या धर्मामध्ये संवाद निर्माण करायचे. तुकारामाने अल्लावरती अभंग रुचले म्हणजे ते काही मुसलमान झाले नाही, किंवा रहीम खान आणि रसखान किंवा शेख मोहम्मदनी कृष्णाची स्तुती केली म्हणून ते हिंदू झाले नाही. आपापला धर्म सांभाळून वेगळ्या धर्मामध्ये संवाद निर्माण करायचं काम या संतांनी केलेलं आहे. आणि आजच्या आणि त्यावेळेच्या देखील ज्या समाजाला आपली मक्तेदारी टिकवायची आहे त्या समाजाला वेगळ्या समाजामध्ये संवाद असलेलं आवडत नाही. समाजामध्ये एकमेकांचा द्वेष निर्माण करायचा, एकमेकांच्या मध्ये भांडण लावायचं, हिंसाचार करायचा आणि मताचे राजकारण करायचं. त्यावेळी मताचे राजकारण करत होते पण आपली सत्ता कायम ठेवत होते. तर याचं स्वरूप आपल्याला वारंवार लक्षात यायला पाहिजे. भगवा ध्वज घेऊन ज्यावेळी लाखो वारकरी येतात त्याची भीती वाटत नाही आणि ते कोणाला भीती दाखवत नाही. पण 4 टवाळकी पोरं येतात बजरंग दलाच्या किंवा आणखीन कुठल्या नावाने एखादा भगवा ध्वज असतो मोटरसायकलवर येतात तर दहशत निर्माण होते आणि बाजाराचे दुकानं पटापट बंद होतात. आपल्याला कुठला ध्वज आणि कुठल्या कामासाठी वापरायचं ते आपला निर्णय. तेव्हा जगभर हा प्रश्न आहे. म्हणजे अमेरिकेचं युद्ध, इस्रायलचं युद्ध आणि इथले बजरंग दलवाले याच्यामध्ये फार मोठा फरक नाही. ट्रम्प इथले आपल्या गल्लीतील ट्रम्पचे आहेत सगळे. आणि ही जागतिक पातळीवरची दहशतवाद जो काही आहे तो मोडून काढायची आणि ती वारकरी संप्रदायाची आणि आपल्यावरती फार मोठी जबाबदारी आहे. संविधानाच्या नावाने आपण जी समता दिंडी काढतो आहोत ती संविधानामधली समता ही संतांनी आचरणात आणून दाखवलेली आणि तो प्रवास आपल्याला पुढे चालवायचा आहे. संतांनी खूप सोप्या पद्धतीने केलं असं नाहीये. त्यांनाही खूप कष्ट झेलावे लागतील. आपल्याला त्याहीपेक्षा जास्त कष्ट झेलायची तयारी ठेवावी लागेल. पण आपल्या विचारावरती, आपल्या संविधानावरती आणि समतेच्या विचारावरती निष्ठा ठेवून आपण पुढे जाऊयात. मला इथे बोलवलं त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार मानतो. आणि या दिंडीमध्ये सहभागी व्हायचा मी मागे पण तिथे आलो होतो, एक दिवस चाललोही होतो. यावेळी मी प्रयत्न करेन. पण माझ्या मनापासून शुभेच्छा आहे. मी आपला साथी आहे असं मी या आश्वासन देतो आणि थांबतो. धन्यवाद.